वेलकम टू द लँड ऑफ कोकण. आज आपण जाणार आहोत एका अशा गावात जिथे इतिहास, श्रद्धा आणि शांती एकत्र येतात. एका अशा स्वयंभू शिव टेम्पल मध्ये जे कोकणात एक अद्भुत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. हे देऊळ आहे राजापूर तालुक्यात वाडातर गावामध्ये. विमलेश्वर देवळात जाताना वाटेत आम्हाला दिसलं हे सुंदर ठिकाण, वाडातर ब्रिज. तिकडचा व्ह्यू खूपच सुंदर होता, त्यामुळे आम्ही विचार केला हा व्ह्यू मी तुम्हालाही दाखवू. फायनली आम्ही विमलेश्वर टेम्पल जवळ पोहोचलो आहोत. तर चला तर आपण बघूया टेम्पल. विमलेश्वर देवळाचा इतिहास खूपच प्राचीन आहे. लोककथेनुसार हे देऊळ पांडवांनी बनवले होते एका रात्रीत. म्हणजे इकडचा इतिहास आजपासून 2000 ते 3000 वर्षापूर्वीचा आहे. तर इथे हातपाय धुवायला पाणी देखील आहे. आपण हातपाय धुवून मग देवळाकडे जाऊया. इथे दगडांवरती वेगवेगळी देव कोरलेली आहेत आणि त्यालाच लागून कालभैरवचं देऊळ आहे. इथे गणपतीचं देऊळ. तर हे आहे मेन विमलेश्वर देऊळ आणि आतमध्ये तुम्हाला लिंग स्वरूपात विमलेश्वर देव दिसतील. इकडनं आत जाताना तुम्हाला बरेचसे वटवाघुळाचे आवाज येतील. मी थोडेफार वटवाघुळाचे आवाज रेकॉर्डही केले आहेत. असं म्हणतात की एक तपस्वी योगी या गावात तप करत होते, ज्यांची निष्ठा आणि भक्ती पाहून भगवान शिव स्वयं प्रकट झाले आणि ते लिंग स्वरूपात आजही इथे विराजमान आहेत. विमलेश्वर म्हणजे जो मनातील दोष, दुःख आणि अशुद्धता दूर करतो. इथे दर्शन घेऊन मन अगदी तृप्त झालं. देवळाच्या बाजूनी खाली जायला एक वाट आहे. इथून पावसाळ्यात तुम्हाला भरपूर पाणी दिसेल वाहतं. मी उन्हाळ्यात आले होते त्यामुळे इथे पाणी नव्हतं. पावसाळ्यात हे दृश्य बघण्यासारखे आहे. असं म्हणतात की हे देऊळ एका मोनोलिथिक रॉक मधून बनवलं गेलं आहे. महाशिवरात्रीत इथे भक्तांची मोठी जत्रा भरते. शिवभक्तांसाठी हे देऊळ बेस्ट आहे. इकडची वाईब तुम्हाला नक्कीच आवडेल. जर तुम्ही वाडातर गावात आलात तर या देवळाला नक्कीच भेट द्या. इथल्या केव्सच्या वरती एक छोटी कुंड आहे. तिथून या गौमुखाकडे पाणी येतं आणि हे कायम वाहत राहतं.
विमलेश्वर टेम्पल. आपण ऑलमोस्ट पूर्ण टेम्पल कवर केलं आहे. तर आता आपण ज्या दिशेला आहोत तिथून आपण बाहेर पडणार आहोत. तर हे परत स्टार्टिंग पॉईंट आहे देवळाचं, जिथे आपण चक्कर काढलेलं, तिथे आपण या रस्त्याने परत पोहोचणार आहोत. तर चला जाऊ. तर हे होतं कंप्लीट विमलेश्वर देऊळ. जर तुम्हाला आवडला असेल माझा व्हिडिओ तर नक्की लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि मला कळवा की तुम्हाला अशी देवस्थान किंवा असे लोकेशन्स बघायचे असतील तर. थँक्यू.